संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही. दिल्लीत मुलांवरती गोळ्या चालवल्या, शहांची ऑर्डर होती का? विद्यार्थ्यांवरती हल्ल्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधी आक्रमक. गोली किसने चलवाई और अगर इन्होंने नहीं चलवाई तो होम मिनिस्ट्री ने किसने चलवाई और कल्पेबिलिटी है या इनकॉम्पिटेंस है, ये हम समझना चाहते हैं। तो ये हमारी पोजीशन शुरुआत से थी। ये पूरा ड्रामा जो चल रहा है, अमित शाह का जो गुब्बारा फटा है उसको रिपेयर करने का, उसमें फिर से गैस भरने की कोशिश हो रही है। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत संसदेत चर्चा होणार. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती सरकार चर्चेसाठी तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील तेव्हा पळ काढू नका. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा विरोधकांवरती निशाणा. सरकार पूरा छात्र का मामले को लेकर के चर्चा के लिए तैयार है। कांग्रेस पार्टी और इनको के गृह मंत्री जी का जवाब के समय डरना नहीं है, भागना नहीं है, पूरा सुनना पड़ेगा। झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधान भवनावरती निघालेल्या धडक मोर्चावरती पोलिसांचा लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडनं पाण्याचा मारा. जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी विरोधात आंदोलन. झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना अटक. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप. खासदार संजय राऊतांकडनं मोदी शहांचा फोटो ट्विट करत टोला. संसदेमध्ये यायला घाबरू नका, राऊतांचा मोदी शहांना खोचक टोला. पंतप्रधान मोदींची पवारांच्या 8 खासदारांसोबत बैठक. सुप्रिया सुळेंसह पवारांचे 8 खासदार मोदींसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित. संसदेतील पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात बैठक. आपापल्या मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. या बैठकीत मोदींकडनं शरद पवारांच्या एनर्जीचं कौतुक. पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं यात काही वावगं नाही. मलाही विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. पंतप्रधान संसदेत येत नाहीत म्हणून त्यांना भेटावं लागतं. मतदारसंघातल्या प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागत आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी? शरद पवारांच्या मनात काय हे कुणालाच सांगता येत नाही. पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीवरनं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य. महायुती जितकी मजबूत होईल तेवढं चांगलं. जयस्वाल यांची प्रतिक्रिया. पवार साहेबांच्या मनात काय हे आजपर्यंत कोणी ओळखू शकलं नाही. त्यामुळे ते बोलतात काय, त्यांची कृती कशी असते, ते कधी कोणाची भेट घेतात, ते सर्व अनएक्सपेक्टेड आहे. महायुती जितकी मजबूत होईल तितकं चांगलं आहे. आता मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीत भाजपची भव्य तिरंगा रॅली. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हातात तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीमध्ये सहभाग. आता केवळ 2 दशकं बाकी आहेत. 2 दशकं. 2047 ला हा भारत जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल. भाजपच्या तिरंगा यात्रेवर काँग्रेसचा आक्षेप. वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे प्रश्न असताना भाजपकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भाजपवरती टीका. भाजपकडनं पुणेकरांना त्रास देण्याचं काम. प्रशांत जगताप यांचा पुण्यात आरोप. काय पाप केले म्हणून पुणेकरांना सातत्याने या भाजपकडून त्रास दिला जातो, अशा प्रकारचा एकूणच आत्ताचं नाही का पुण्याचं विदारक क्षेत्र आहे. पुण्यातील सगळेच रस्ते खड्डेमय झालेले आहेत. पुण्यात ट्रॅफिक जॅमने उच्चांक गाठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ही तिरंगा रॅली होती. जर रस्ते चांगल्या सुस्थितीत असते तर तिरंगा रॅली काढायला आमचा काय आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं. निवडणुकीत कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता आली.
रवींद्र धंगेकर यांच्याकडनं पुनरुच्चार. तर भविष्यात महाराष्ट्राला चांगला चेहरा पाहिजे, त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य केलं. ही सगळी एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळेच एकनाथ शिंदेंनी साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी उभ्या राहिल्यात आणि त्यामुळेच ही सरकारने सत्ता आली. त्यामुळे सगळंच हे शिंदे साहेबांना आता ही सरकार माननीय एकनाथ शिंदेंच्या धाडसी निर्णयामुळे झालेलं. शिंदेंच्या आणखी एका नेत्यांचं शिंदेंच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यात महायुतीची सत्ता आली नसती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर तलवारीला मुंडका लावायला तयार आहे. शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानं लक्ष वेधलं. राजकारणाला दिली नसती आज महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आपल्याला दिसली नसती. अत्यंत वेगात शिंदे साहेब कामाला लागल्या. लाडकी बहीण युवा, लाडका युवा, अनेक असे खान प्रोग्राम जनतेपर्यंत असे पोहोचवले की इतिहासात कधी घडलं नाही असं महायुतीचं यश या नेतृत्वात घडलं. 2022ची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. संख्याबळ महत्वाचं आहे. भविष्यात संख्याबळ वाढलं तर आम्ही नक्की मुख्यमंत्रीपदावरती दावा करू किंवा प्रयत्न करू. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. सरनाईकांना जर तुम्ही विचारलं तर प्रताप सरनाईकांना सुद्धा असं वाटेल की एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री व्हावे, परंतु ते होत असताना संख्याबळ महत्वाचं असतं. संख्याबळ जर आमच्याकडे असेल तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री होईल. त्यावेळेची परिस्थिती 2022ची वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. भविष्यामध्ये जर आमचं संख्याबळ वाढलं तर निश्चितपणे आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू. शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार. अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितली. मागच्या सुनावणीत अध्यक्ष आणि 6 खासदारांना नोटीस जारी. लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टात बाजू सादर नाही. राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस सवाट्यावर. तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीला पक्षातनाच विरोध. मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरेंकडनं निवडणूक आयोगात तक्रार. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. फडणवीसांचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासावरती नितेश राणेंची प्रतिक्रिया. शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. शेवटी मी नेहमी तुम्हाला सांगतो की देवाभाऊंचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकण्याऐवजी खड्ड्यात टाका, कदाचित ते तरी भरतील. मुंबई गोवा महामार्गावरनं आदित्य ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल. भाजप दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची थाप मारते, ठाकरेंची टीका.